महाराज वर्णन करतात की या भगवंतानी जिथं पांडव तिथं राहावं. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी. हा पांडवांच्या बरोबर नाही का, पांडवांच्या बरोबर त्या ठिकाणी महाराज हा कायम राहत असत नाही का. महाराज वर्णन करतात नाही का, ते प्रमाण आहे पहा. पांडवाचा बंदीजन होऊन या राहिला यशोदेने पाळीला देवकीने वाहिला. पांडवाचा बंदीजन होऊन या राहिला नाही. हा परमात्मा पांडवांच्या बरोबर कायम राहत का? कारण ते पुरस्कृत भक्त आहेत म्हणून. अविष्कृत भक्त, ज्या भक्तांना परमात्मा केव्हाच विसरत नाही याला अविष्कृत भक्त म्हणा. मी परत एकदा त्या ठिकाणी पुनरावृत्ती करतो. सगळेच भक्त या कक्षात बसतात, पण विशेषत्वाने ज्यांच्या दरबारामध्ये आपण सेवा करतो हे हनुमंतरा हे अविष्कृत भक्त आहेत बुवा विशेषत्वाने. कसं, तुम्हाला एक प्रसंग सांगतो. गंमत अशी झाली, देवर्षी नारदांना थोडासा अभिमान झाला. नारदांना वाटलं मी सतत भगवंताचं भजन करणार आहे, या भगवंतांना क्षणभर सुद्धा मी विसरत नाही, म्हणून मीच देवाचा सर्वात आवडता भक्त. कोणाला वाटलं असं? कोणाला वाटलं? नारदाला वाटलं नाही का. नारदाने विचार केला हे मला वाटून फायदा नाही ना. त्या देवानं म्हणलं पाहिजे नारद महाराज माझा आवडता जर भक्त कोण असेल तर तो तुम्ही आहे. कुणी म्हणलं पाहिजे? देवानं म्हणलं पाहिजे. बघ आता काय केलं पाहिजे विचारावं म्हणे देवाला. नारद महाराज देवाकडे निघाले त्यावेळेस परमात्मा प्रभू रामचंद्राच्या अवतारामध्ये होता बुवा. प्रभू रामचंद्राकडे नारद महाराज आले. नारद आलेले पाहिलं. देवाने त्या ठिकाणी नारदाला बसायला आसन दिलेलं आहे. नारदाचे जे काय असेल ते मान सन्मान पूजा वगैरे केली. नारदाला विचारलं बोला म्हणे नारद महाराज इकडं कसे काय आले आज? तर देवाला सांगावं लागतं हे कशासाठी आले ते. नारदाने सांगितलं महाराज ओ देवा तुमचे भक्त हे असंख्य आहेत ज्या भक्ताची गणनाच नाही. बरोबर आहे म्हणे. असंख्य भक्तामध्ये तुम्हाला आवडणारा सर्वात प्रिय सगळ्यात जास्त आवडणारा भक्त कोणता? तर देव आहे तो. देवाने सांगितलं नारदा आता एक एक भक्ताचं नाव जर तुम्हाला सांगत बसलो, एक एक भक्ताचं नाव जर सांगत बसलो तर चातुर्मास सुद्धा पुरायचा नाही म्हणे. आपल्याला वेळ खूप लागेल. मग असं करा जो जो भक्त मला आवडतो त्याची मी यादी करून ठेवली आहे म्हणे. जो जो भक्त मला आवडतो त्याची यादी करून ठेवली आहे आणि या यादीची क्रमवारी जर पाहिली जो सगळ्यात आवडणारा भक्त तो 1 नंबर, त्याच्यापेक्षा आवडणारा कमी आवडणारा 2 नंबर, त्याच्यापेक्षा कमी आवडणारा 3 नंबर, त्याच्यापेक्षा आवडणारा त्या ठिकाणी कमी तो 4 नंबर. ती यादी तुम्हाला देतो म्हणे. ती यादी तुम्ही पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल म्हणे. नारदाने सांगितलं काय हरकत नाही द्या यादी. देवाने यादी काढली नारदाच्या हातामध्ये दिली. नारदाने ती यादी घेतली आपल्या ठिकाणावर आले. नारदाने ती यादी काढून पाहिली. यादी काढल्यानंतर पहिलं नाव कोणाचं? राम अवतारामध्ये कोणाचं नाव? नारदाचं नाव होतं बुवा. पहिलं नाव नारदाचं. नारदाचा अजून त्या ठिकाणी महाराज अभिमान वाढला. छाती अजून त्या ठिकाणी फुगली. आता मला पटलं देवाचा सर्वात आवडता भक्त मी आहे. बरं व्यवहारामध्ये गंमत काय तुम्हाला सांगतो ऐका. जे विद्यार्थी फर्स्ट क्लास फर्स्ट पास होतात म्हणजे पहिल्या नंबरनं पास होतात, जे विद्यार्थी पहिल्या नंबरनं पास होतात त्या पहिल्या नंबर पास होणाऱ्या विद्यार्थ्याला पास होण्यामध्ये जेवढा आनंद असतो
त्याच्यापेक्षा जास्त आनंद नापास किती झालेत पाण्यात असतो. खरं आहे का खोटं आहे? हे खरं आहे का खोटं आहे? नारदाने विचार केला, मी तर पहिल्या नंबरला आहे, पण माझ्या खाली बघू ना कोण कोण आहे. यादी सगळीच चाळली बुवा, सगळी यादी चाळली. या यादीमध्ये सगळ्या भक्ताचं नाव, हनुमंतरायाचं नावच नाही. नारदाला आश्चर्य वाटलं. या रामरायाच्या चरित्रामध्ये किंबहुना रामायणामधून जर हनुमंतराय बाजूला काढले तर त्या रामायणाला सुद्धा किंमत नाही बुवा. एवढा मोठा त्या ठिकाणी महाराज वाटा या रामायणामध्ये हनुमंतरायाचा आहे. हनुमंतराय सामान्य समजता का? ज्या हनुमंतरायांचा नाथ महाराज असं वर्णन करतात, अरे हनुमंतराय हे सर्व वैष्णवाचे मुकुटमणी म्हणजे हनुमंतराय. महाराज किती उघड वर्णन करतात. महाराज वर्णन करतात पहा. महाराज वर्ण सकळ हनुमंत मनाया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोणासे, योनी जन्मला मरकट, तो वैष्णवा माझी अति श्रेष्ठ, हनुमंत मनावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोणासे. महाराज म्हणतात या हनुमंतरायाचा विचार जर केला तर सर्व वैष्णवाचे मुकुटमणी म्हणजे हनुमंतराय. नारदाला राहावे ना, अरे म्हणे कसं काय घडलं बुवा असे, याच्यात हनुमंतरायाचं नाव कसं काही नाही. नारदानं दोन वेळा यादी वाचून पाहिली, नारदाचं नावच कुठं दिसलं. राहावे ना यादी घेतली आणि देवाकडे गेले. हो देवा, यादी वाचून झाली म्हणे. बरं मग या यादीमध्ये थोडीशी शंका वाटते म्हणे मला. काय झालं, चुकलंय का काही? नाही नाही बरोबर आहे ना, आता चुकलं म्हणावं तर ह्यांचं नाव पहिला जाईल ना. यादी बरोबर आहे म्हणे, पण शंका आहे. काय शंका आहे? सगळ्या भक्तामध्ये हनुमंतरायाचं नाव कुठं काही दिसेच ना म्हणे मला. काय प्रकार आहे? देवानं नारदाला विचारलं, का म्हणे नारदा, यादी पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचले. हो, पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचले. एक ना एक अक्षर वाचलं का? हो, एक ना एक अक्षर वाचलं, पण कुठेही मला हनुमंतरायाचं नाव दिसलं नाही. का? हनुमंतराय काय, नारदांच्याकडनं ती यादी देवाने घेतली, यादी उघडली, पहिलं पान हनुमंतराय काय, पहिलं पान नारदाला दाखवलं. हो नारद महाराज वाचा म्हणे, हे वरचं हेडिंग वाचा. हेडिंग वाचा म्हणली की वरचं ती हेडिंग वाचायला चालू केलं. प्रभू रामचंद्राला आवडणारी भक्त मंडळी यादी क्रमांक 2. काय होतं? आवडणारे भक्त यादी क्रमांक, म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? याचा अर्थ एक शिल्लक आहे अजून. पहिली यादी माझ्याजवळ, ही दुसरी दिली होती म्हणे तुम्हाला वाचायला. मग पहिली यादी अजून आहे. हो, पहिली सुद्धा यादी आहे, ही दुसरी तुम्हाला दिली. पण पहिली द्या, कोण कोण आहेत पाहू द्या. पहिली यादी काढली बुवा, आणि पहिली यादी ज्यावेळेस उघडली त्यावेळेस त्या यादीत पाहिलं हनुमंतरायाशिवाय दुसरं कोणी नाही. हनुमंतरायाशिवाय दुसरं कोणी नाही. मी का सांगितलं? अविस्कृत देव त्यांना केव्हाही विसरू शकत नाही. याला अविस्कृत भक्त म्हणतात. हा हनुमंतरायाचा वर्ग आहे. अंगीकृत भक्त कोण? ज्या भक्तांनी त्या भक्ताच्या चरित्रामध्ये किंबहुना ज्या भक्तांनी आपल्या पूर्व आयुष्यामध्ये पाप कर्म केलं, पण पापी लोकांचा सुद्धा भगवंताने अंगीकार केला आणि त्यांना संतपणावर नेऊन पोचवलं, याला अंगीकृत भक्त म्हणतात. कोण? महाराज त्याची यादी देतात पहा. गजेंद्र गणिका आझा मेळवाला, गजेंद्र गणिका आझा मेळवाला, गजेंद्र गणिका आझा मेळवाला, नामेची पावला तिन्ही लोक, नामेची पावला
हे सगळे नावं जवळजवळ सगळ्याला पाठ आहेत बुवा. या भक्तांच्या यादीमध्ये गजेंद्र पशु आहे, पण उद्धार केला का नाही? अंगीकार त्यांचा केला नारायणी. भगवंतानी यांचा अंगीकार. गजेंद्र गणिका त्या ठिकाणी महाराज देह विक्रीचा व्यवसाय, उद्धार केला. अजामेळ, या अजामेळाचा विचार जर केला तर एवढा पापी अजामेळ असं सांगितलं जातं. त्या अजामेळ्याचं एवढं पाप होतं, या अजामेळ्याला नरक सुद्धा शिल्लक नव्हता. एवढा पापी असं सांगतात जुनी कीर्तनकार, की या अजामेळ्याला स्वतंत्र नरकाची व्यवस्था चालली होती. एवढा पापी हा अजामेळ होता बुवा. पण तो अजामेळ सुद्धा त्या ठिकाणी महाराज उद्धरून गेला, देवानं अंगीकार केला. वाल्मिक ऋषींचा विचार जर केला तर सगळ्याला चरित्र माहिती, मी काही वेळ जास्त घेणार नाही. पूर्व आयुष्यामध्ये वाईट कर्म पाप कर्म करून सुद्धा या वाल्मिक ऋषींनी देवाला त्या ठिकाणी महाराज आपलंसं केलं. नवे देवाने सुद्धा त्यांचा अंगीकार केला. किती अंगीकार केला? या वाल्मिक ऋषींनी देवाची सेवा एवढी केली की असं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं की देवानी या वाल्मिक ऋषीचा अंगीकार केला. पण कसा? प्रभू रामचंद्र जन्माला येण्याच्या आधीच रामायण लिहिलं बुवा. प्रभू रामचंद्र जन्माला येण्याच्या आधी तुम्ही मला तसल्या लिहिण्याला काय करायचं आहे? त्या लिहिण्याला काय करायचं आहे? जर देवानं ते स्वीकार केलं तर ठीक आहे. महाराज म्हणतात ते देवानं स्वीकार केलं. नवे आमचे नामदेवराय सांगतात, जसं रामायणामध्ये लिहिलं वाल्मिक ऋषींनी, प्रभू रामचंद्राला तसंच वागावं लागलं बुवा. बोलिला वाल्मिक तैसेची करीन, वरतोणी दावेन नामा म्हणे. म्हणून केले रामायण बोलियाची कीर्ती वाढवली, कीर्ती वाढली, कोळीयाची कीर्ती वाढवली गहन आणि केले रामायण. रामाआधी प्रभू रामचंद्र जन्माला येण्याच्या आधी रामायण लिहून ठेवलं. हे का? कारण देवाने त्यांचा अंगीकार केला म्हणून. याला अंगीकृत भक्त म्हणतात. राहता राहिला चौथा प्रकार अधिकृत भक्त. या अधिकृत भक्ताचा विचार जर केला तर हे अधिकृत भक्त, या अधिकृत भक्तामध्ये आमचे नामदेवराय येतात बुवा. नामदेवराय येतात. नामदेवराय का नामदेवराय येतात? अधिकृत भक्त कोण? ज्यांचा अधिकार देवावर ते अधिकृत. ज्यांचा अधिकार देवावर ते अधिकृत. मी परत एकदा सांगतो तुम्हाला, सगळे भक्त या कक्षेत बसतात, पण विशेषत्वाने नामदेवराय, विशेषत्वाने नामदेवराय यांचा अधिकार देवावर होता बुवा. किती सांगावं तुम्हाला, किती सांगावं तुम्हाला. या परमात्म्याचा आणि नामदेवरायचा विचार जर केला तर एवढं प्रेम की क्षणभर सुद्धा दोघं एकमेकाशिवाय राहत नव्हते बुवा, वेगळं राहत नव्हते. सतत नामदेवराय आणि देव बरोबर. आता बरीचशी दृष्टांत आहेत, बरीचशी प्रमाण आहे. नामदेवरायच्या जन्मापासून परमात्मा नामदेवरायच्या बरोबर आहे बुवा. नामदेवरायच्या जन्मापासून. नामदेवरायचं नाव नामदेव देवानं ठेवलेलं आहे. नामदेवरायचं नाव नामदेव हे देवानं ठेवलेलं आहे. एवढंच काय महाराज वर्णन करतात पहा. हा परमात्मा नामदेवरायच्या एवढ्या जवळ आहे की या नामदेवरायसाठी देवानं वाटेल ते करावं. वाटेल ते काय केलं नाही देवानं सांगा ना. नामदेवरायसाठी देवानं वीट सोडली आणि नामदेवरायला विटेवर उभा केलं. बऱ्याच जणांना चरित्रभाग माहिती आहे.
जास्त वेळ घेणार नाही. दिवाळीचा सण होता, दिवाळीचा सण. नामदेवराय लहान आणि लहान असणाऱ्या नामदेवरायला भल्या पहाटे म्हणजे नरक चतुर्दशी, या नरक चतुर्दशी दिवशी नामदेवरायांच्या आईने उठवलं. नामदेवा उठ. नामदेवराय उठून पाहतात, आई रोजची काकड्याची वेळ अजून व्हायची ना, आज एवढं लवकर का उठवलं? आणि मग सांगितलं, बाबा अरे म्हणे आज दिवाळीची पहिली आंघोळ आहे, भल्या पहाटं उठायचं, उठणं त्या ठिकाणी लावायचं, सुगंधित तेल लावायचं, गरम पाणी त्या ठिकाणी घ्यायचं, नवीन कपडे घालायचे, जे काय असेल ते लाडू, शेव, चकली, करंजी होतात ना पदार्थ तुमच्याकडे, हे पदार्थ खायचे आणि मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायचा. तर नामदेवरायला रोज कुठलं हे? पूर्वीच्या काळामध्ये रोज होतं काय? बघा तुम्ही जुन्या मंडळीला विचारा. जुनी मंडळी दिवाळीची वाट पाहत बसत बुवा, केव्हा दिवाळी येते, केव्हा दिवाळी येते, केव्हा दिवाळी येते. का? कारण रोज आणि दिवाळी फरक आहे ना. रोज आणि दिवाळी फरक आहे. वर्षातनं एकदाच लाडू, वर्षातनं एकदाच करंजी, वर्षातनं एकदाच शंकरपाळ्या, वर्षातनं एकदाच चकली. केव्हा? दिवाळीला. जुन्या मंडळीला विचारा तुम्ही. आता ते राहिलं नाही. आता गल्लोगल्ली स्वीट होम झालेले आहेत नाही का. पाहिजेल ते मिळते, पाहिजेल तेवढ्या प्रमाणामध्ये मिळते. आता तेवढं राहिलं नाही का. पूर्वीच्या काळामध्ये रोज एकच बेत बुवा, रोज एकच बेत. ज्याला आमच्या वारकरी संप्रदाय या भाषेत सांगायचं झालं तर करवती बेत म्हणतात. करवती बेत वारकऱ्याच्या भाषेत. करवती बेत कळतो का तुम्हाला? करवती बेत, करवती बेत कळतो का? सांगू का? हां सांगू का? करवती बेत म्हणजे पिठलं भाकरी, त्याला करवती बेत म्हणतात. तुम्ही मला कसं काय सांगतो ऐका. करवत कशी चालते तुम्ही पाहिली का? करवत कशी चालते? मागं पुढं, मागं पुढं, मागं पुढं. ती इकडेही जात नाही आणि इकडेही जात नाही. मग त्याचा आणि याचा काय संबंध आहे ना? पिठलं भाकरीचा आणि करवतीचा संबंध आहे. कसा? भाकरी तोडायची, पिठल्यात बुडवायची तोंडात, भाकरी तोडायची, पिठल्यात बुडवायची तोंडात, भाकरी तोडायची, पिठल्यात बुडवायची तोंडात. इकडे बी हात नाही, इकडे बी हात नाही, नाहीच ताटात तर काय खावं. करवतीसारखा सरळ हात मागं पुढं चालतो, त्याला करवती बेत म्हणतात. काय होतं सांगा ना पूर्वीच्या काळामध्ये? नामदेवराय सांगतात, आमचं खाणं म्हणजे कण्या भाकरीचे खाणे, गाठी राम नाम गाणे. कण्या खायच्या, कण्या. आता कण्या नवीन पिढीला माहितीही नाही. कण्या बुवा बुडून गेल्या कण्या, काही कळणार नाही. कण्या म्हणजे काय, कशा असतात, कशा करायच्या, काय खायच्या. आता करायच्या पद्धतीसुद्धा बदलल्या बुवा, करायच्या पद्धती बदलल्या. मी का सांगितलं? कण्या भाकरी नामदेवराने रोज खायचं. एवढा सोहळा ऐकला नामदेवराने. आईला सांगितलं, आई एवढा मोठा सोहळा जर आपल्या घरी असेल तर देवाला इथं घेऊन येऊ का म्हणे. तर लहान वय होतं, काय कळत नव्हतं वा. देवाला आणू का? आता नाही कोण म्हणणार आहे देवाला. घेऊन या म्हणे. नामदेवराय घरातनं बाहेर पडले. नामदेवरायचं राहतं घर म्हणजे आम्ही जिथं राहतो सध्या, नामदेवरायचं मंदिर, ते नामदेवरायचं जन्म ठिकाण, नामदेवरायचं राहण्याचं ठिकाण. नामदेवराय देवळामध्ये गेले. त्या काळचं देऊळ, त्या काळचं देऊळ, आताचं देऊळ नाही. सरळ प्रवेश देवाच्या जवळ. देव विटेवर उभा राहिले होते. कोण त्या काळामध्ये काय गर्दी होती का? काय होतं? देवाचा हात धरला. चला म्हणे घरी आमच्या, दिवाळीचा सण आहे आणि देवा तू माझ्या घरी दिवाळीला आला पाहिजे. नामदेवरायचा हात सोडला देवानं. देवानं सांगितलं, नामदेवराया तुमच्या घरी दिवाळी आणि आमच्या घरी काय होळी आहे का म्हणले. आता इथं अहो इथं सुद्धा दिवाळी आहे. वर्षाकाळचा सर्वात मोठा सण. मी तुमच्याबरोबर यावं आणि आता जरी इथं पुजारी आले मी विटेवर दिसलो आणि ते केवढा गोंधळ उडेल, मी काही येणार नाही. नामदेवराने सांगितलं, मला बाकीचं माहीत नाही, माझ्याबरोबर दिवाळीला आला पाहिजे. देवाने सांगितलं, जमणार नाही. नामदेवराय होते खूप हट्टी. नामदेवराने सांगितलं, देवा जर माझ्याबरोबर दिवाळीच्या सणाला माझ्या घरी तुम्ही आले नाहीत तर ही तर दिवाळी साजरी करणारच नाही.
पण इथून पुढं सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये जे जे दिवाळीचे सण येतील त्यातली एकही दिवाळी मी साजरी करणार नाही. करा विचार म्हणे. हट्टी होते नामदेव. देवानं विचार केला आता काय करावं. बरं, नामदेवाची प्रतिज्ञा आहे ती का आपली प्रतिज्ञा आहे होय? आपल्या प्रतिज्ञा कशा असतात मी नेहमी सांगतो. आपल्या प्रतिज्ञा शपथा केल्या व्हायला आणि भाकऱ्या केल्या खायला. आजपर्यंत किती झाल्या गणितच नाही त्याचं. नामदेवाची प्रतिज्ञा होती. देवानं विचार केला आता काय करावं. देवानं त्या ठिकाणी 2 मिनटं विचार केला. नामदेवाला विचारलं, महाराज मी तुमच्या घरी यावं अशी तुमची जर इच्छा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल. म्हणे काय काम करायचं? काही नाही, मी तुमच्या घरी जातो तुम्ही देव म्हणून इथं उभा राहा म्हणे. नामदेवाने सांगितलं काय हरकत नाही, तुम्हाला चालतंय तर मलाही चालतंय. देव खाली उतरले. नामदेवाला विटेवर उभा केलं. शेजारीचा पोशाख नामदेवाला घातला. आपल्या स्वरूपाचं ज्ञान देव सांगू लागला. नामदेव कसं उभा राहायचं? समपाय करकटी, उभा तटी भिवरेच्या, दोन्ही हात कमरेवर, पाय सरळ, दृष्टी नासाग्र, हालायचं नाही, बोलायचं नाही, चालायचं नाही. नामदेवाने सांगितलं मला माहीत नाही वय रोजचं तुझं ध्यान, काळजी करू नको, जा. नाही नाही म्हणे थांबा 2 मिनटं अजून सांगतो. मी आता इथनं जाईन, पुजारी येतील, पुजारी आले की पहिल्यांदा प्रार्थना करतील. प्रार्थना केल्यानंतर त्या ठिकाणी जे काय असेल ते काकडा आरती करतील. काकडा आरती झाल्यानंतर शेजारतीचा पोशाख काढतील. शेजारचा पोशाख काढल्यानंतर केशर पाणी, त्याच्यानंतर त्या ठिकाणी जे काय असेल ते उठणं, जे काय असेल ते अभ्यंग स्नान घालतील. त्याच्यानंतर गरम पाणी घालतील, दूध घालतील, दही घालतील आणि चांगला 1/2 किलो लोण्याचा गोळा तोंडाला लावतील म्हणे. आणि त्या लोण्याच्या गोळ्यावर साखर लावतील. नामदेवराया ते इतकं गोड लागतं, इतकं गोड लागतं, केवळ मी म्हणून आजपर्यंत खाल्लं नाही, तुम्ही खाल. देवाचा सोहळा आहे बुवा तो, काय कमी आहे. पांडुरंगाचे पुजारी हे रोज यांच्या हातनं पूजा आत्ता सध्या उद्या आहे. सुनील गुरु म्हणून आमचे पांडुरंगाचे पुजारी आज त्या ठिकाणी माझ्याबरोबर आले. रोज देवाची पूजा करतात. हे देवाचा सोहळा आहे, काय कमी आहे तिथं. आणि मग मात्र त्या ठिकाणी महाराज जे काय असेल ते नामदेवाला सांगितलं काय हरकत नाही, सगळं सांभाळतो, तुम्ही पहिल्यांदा घरी जा. देव घरी आले. गोनाबाईनं बसायला पाट दिला देवाला, चंदनाचा पाट तो टाकला बसायला. देव बसले. 5 मिनटं, 10 मिनटं, 15 मिनटं, अर्धा तास झाला. पण पुढं काही रांगोळी दिसेना, दिवा दिसेना, उठणं दिसेना, तेल दिसेना. ओ गोनाबाई, नामदेवाच्या आईचं नाव गोनाबाई. देव म्हणू लागले गोनाबाई उरका, मला इथलं उरकून देवळा जायचं आहे. गोनाबाईने सांगितलं देवा एवढी गडबड कशासाठी? आत्ता माझं पोरग येईल, दोघाला मिळून आंघोळ घालते. आता शक्य आहे का ते? शक्य आहे ते? देवानं सांगितलं ते शक्य नाही. का? तुझ्या पोरला विटेवर उभा केलं मी इथं आलो म्हणे. रागानं लाल झाल्या गोनाबाई. बुवा काय ताकद असेल गोनाबाईची. ओट म्हणे पहिल्यांदा, ओट चल घराच्या बाहेर. का? अरे वर्षाकाळचा सण, एकुलतं एक पोरग, त्याला सोडायचं आणि तुझ्या अंगाला उठणं, तेल, तुला गरम पाणी जमायचं नाही म्हणले. पोराला घेऊन ये आणि मग बस. आता आली का पंचायत? देवानं विचार केला महाद्वाराकडे, तिकडं देवळाकडे जावं तर तिकडं भक्तगण काकड्यासाठी जमा झालेले आहेत. महाद्वारी वैष्णवजन पूजा सामुग्री घेऊन आले, त्यासी द्यावे दर्शन, बंदी जन गरजसे. काय थोडे थोडे आहेत का? थोडे थोडके भक्त येतात का? महाराज म्हणतात या देवाच्या नित्य काकड्याला कोटी कोटी भक्त येतात. महाराज त्याचं वर्णन करतात. पहा, शुक संकाधिक नारद तुंबर भक्तांच्या पोटी,
कोटी कवाड आडोनी पाहता ती जगजेटी. किती गर्दी आहे, किती गर्दी आहे. नामदेवाने त्या गर्दीचं वर्णन केलं कुठून कुठपर्यंत. आता बाहेर पाठ असा आहे, बाहेर पाठ असा आहे वाळवंटापासून महाद्वारा बाहेरचा पाठ असा आहे. पण आमच्या नामदेवाच्या हस्तलिखित गाथ्यामध्ये महाद्वारापासून गरुडपारापर्यंत सरोवराची मांदी उभे जोडून हात. महाद्वारापासून गरुड पार कुठं आहे, देवळात. सगळी तुडुंब गर्दी. आता कोटीच्या कोटी भक्त थोडे झाले काय बोल. 25 लाखाची यात्रा यावर्षी झाली तर पंढरपूर पुरलं नाही, आणि ते तर नित्य कोटी भक्त तिथे येत आहे. देवाने विचार केला तिकडं जायचा लाग नाही, इथं ही बाई बसू देईना. आता देवाच्या मनात आलं तेल बी गेलं आणि तूप बी गेलं, हात्याला दुपटणं. आता काय करावं मग. देव चतुर आहे बुवा. देवानं मनात विचार केला रोज माझे भक्त माझा काकडा पाहतात, आणि काकडा पाहणाऱ्याला काय पुण्य आहे माहिती आहे का. महाराज म्हणतात या भगवंताचा काकडा जो नित्य पाहतो तो सर्व पापातनं मुक्त होतो बुवा. जळतील पातकाच्या राशी काकडा आरती देखलिया. रोज काकडा जो पाहतो त्या पाहणाऱ्याला महाराज म्हणतात सर्व पापातनं मुक्तता मिळते. पण आपलं नशीब असं आहे बुवा काकडा कवा होतो हेच माहीत नाही आपल्याला. काकडा कवा होतो हेच माहीत नाही. भगवंतानं विचार केला रोज माझा काकडा पाहून लोक पुण्यवान होत आहेत. अरे आज माझं भाग्य उदयाला आलं, मला माझ्या भक्ताचा काकडा पाहायला मिळणार. कोण म्हणते, प्रत्यक्ष देव. एका हाताला गोनाबाई म्हणजे नामदेवांची आई, दुसऱ्या हाताला दामोशेट्टी नामदेवांचे वडील. दोघाला धरलं, तोंड लपवत 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 देव गरुड खांबापाशी उभा राहिला. काय नामदेवरायचं स्वरूप दिसतंय. देखिला देखिला देवा